लग्न करण्या अगोदर एकदा तरी मला भेटलीस का काय? हे बघ, तू एक खुनी आहेस आणि बलात्कारी सुद्धा आहेस. सोनाली, तू पण माझ्यावर आरोप लावतेस. अगं मी आरोपी नाही. तू आरोपी नाहीस ना, मग पडतोस कशाला? अगं मी आरोपी नाही तर शिक्षा भोगू कशाला? तू आरोपी आहेस. अरे मी तुझ्यावरती एवढा प्रेम केला होता, पण तू काय केलंस हा? माझं प्रेम तुझ्यासाठी पुरेसं नव्हतं का? का केलास तू माझ्यासोबत असा? अरे जर तुझ्या अंगात एवढीच वासना आली होती ना, मला सांगायचं होतं. अरे मी माझं सर्वस्व तुझे स्वाधीन केलं असतं. बस सोनाली बस. यानंतर एक सोनाली शब्दही बोलू नकोस. अरे तू मला खुनी म्हणालीस, तर मग एक सत्य काय आहे तर अगं त्या तुकाराम काकाच्या मुलीचा बलात्कार केला तुझ्या नवऱ्याने आणि श्यामाने, तुझ्या भावाने आणि त्या. अगं मी तिथं वाचवण्यासाठी गेलो, तोच तुझ्या त्या हरामखोर भावाने तिच्या पोटात सुरा घुसून तिचा खून केलाय आणि तो सर्व आरोप माझ्या अंगावर आला. वा राहुल वा, म्हणजे मी तुझ्याशी लग्न केलं नाही म्हणून तू माझ्या नवऱ्याला आणि माझ्या भावाला फसवतोस. अरे माझा भाऊ एक सज्जन माणूस आहे, सज्जन माणूस. कळलं तुला? सोनाली समजलं, मला सर्व समजलं. अगं मला वाटलं होतं की या ठाकूर गंगाला तू तरी इमानदार असशील म्हणून, पण नाही, तूही बेईमान निघालीस. पण एक लक्षात ठेव सोनाली, तुझ्या या कपाळावरचं कुंकू आहे का नाही, ते माझ्या हाताने पुसणार. मी तुझ्या असल्या पोकर धमक्यांना घाबरत नाही राहुल. ठीक आहे सोनाली, ठीक आहे. पण एक दिवस असा आहे सोनाली, तुझे हे वस्तू पुसायला कोणीच नाही येणार. शेवटी शेवटी तुला माझ्या जवळ ठेवावं लागेल. समजलं? काय रे, कशासाठी आलास? ठाकूर, चेतावणी द्यायला आलो तुम्हाला. अरे कशाची चेतावणी? तुम्ही जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहात. आणि जेलमध्ये? अरे तू आरोपी आहेस आणि तू इथं येऊन चांगलं केलास. अरे मी आताच पोलिसांना बोलवतोय. तुझी एवढी हिंमत की माझ्या बाबावरती हात उचललास? लायकीत राहा. शैतान कुठला? होय होय मी सैतान आहे. आणि मला सैतान मिळवलं तुझ्या नवऱ्यामुळे आणि तुझ्या भावामुळे. अगं माझंही स्वप्न होतं की या जगामध्ये माणुसकीने जीवन जगावं म्हणून, पण नाही होत सगळं. ते केवळ तुझ्या या खानदानीमुळे. नागराज, हा सैतान तुझ्या त्या खानदानीला मिटून टाकणार. तुझ्या कुंकवाला मी कायम संपवणार आहे सोनाली. नागराज, अरे वाचव शकतेस तर वाचव स्वतःला, आपल्या जावाला ना आपल्या पोराला सुद्धा. समजलास? आजपासून गाठ आहे तुझी माझ्यासोबत. आजपासून तुझा खेळ सुरू झाला म्हणून समज. अरे नाही नाही, तुझ्या या पुऱ्या खानदानीला संपवलं ना तर नाव काय सांगणार राहुल म्हणून. समजलास? बेटा सोनाली, अगं तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. अगं तू त्याच्यासोबत लग्न केलं नाहीस ना, म्हणून ते तुला फलटवण्याचा प्रयत्न करतोय बेटा. पप्पा, राहुलच्या काही गोष्टीवरून मलाही विश्वास बसायला वाटलंय. अगं तुला त्या खुनी माणसाच्या बोलण्यावर विश्वास वाटायला लागला ना? म्हणजे तुला
ही आम्ही घेऊन गेलाय का ह्या नागराज ठाकूरला घेऊन गेलाय म्हणून? मी असं करू शकत नाही. मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती. मी असं अजिबात करू शकत नाही. नाही साल्या राहून द्या. तुझा काहीतरी केलास. अरे नाही तर हो आमच्यासाठी एक दिवस काल झालाय. काल आली आता माझी बारी आली. नागराज ठाकूरला बोलवला मला. नागराज काय झालं आणि असे अरे तो साला राहुल्या आलाय होता इथं आणि साला धमकी देऊन गेलाय मला. कशाची धमकी? आणि तो म्हणाला अरे तो एक दिवस आम्हाला जेलमध्ये पाठवणार म्हणून. अगदी तसंच होणार होतं असं मला वाटलंच होतं. काय म्हणायचंय तुला? आगलावे पोलिसांनी सांगितले की आमच्या विरोधात एक पक्का सबूत मिळाला आहे म्हणून. अरे बाप, त्या आग लावायला वाटचाल तेवढा पैसा दे आणि मिटावून टाक त्या साल्याला. नाही पप्पा नाही. आगलावे इन्स्पेक्टरची या 1 ते 2 दिवसात बदली होणार आहे. अरे ना दुसरा पोलीस तुम्हाला येईल. अरे त्याला पण विचार धरून टाकू आपण. नाही पप्पा ते आता शक्य नाही. कारण आता आपल्या पोलीस स्टेशनमध्ये तेजस्विनी सावंत आलेली आहे आणि ते रिश्वत देत नाही आणि घेऊ पण देत नाही. अरे ठीक आहे. अरे हा नागराज ठाकूर तिला पण सोडणार नाही. तेजस्विनी सावंत तुझी गाठ या विषारी नागाची आहे. विषारी नाग आता कसा डुमक्या मारतो ना, पाणी सुद्धा पीत नाही. नागराज ठाकूर म्हणतात मला. नागराज ठाकूर. काय हो? आज पुन्हा घेऊन आलात? हो, रोज दारू पण काय करतं तुम्हाला? काय काम धंदा करा. साली दीड जमणीची तू अगं मला पण शिकवतेस काय? एक काम करेन नाही तर गावामध्ये सांडासारखं हिंडेन. अगं त्याच्याशी तुला काय करायचं आहे? तुला 2 वेळच्या गावाला भेटते ना, मग झालं. थांबा. मला काय विचारायचंय तुम्हाला. विचार काय विचारायचं आहे तुला? तुम्ही त्या जमिनीच्या कोठ्यात का म्हणून जाता? अगं कोणी सांगितलंय तुला? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. अगं सोनाली, तू माझी बायको आहेस आणि बायकोने बायको सारखीच राहावं. मग तुम्ही ऐका. तुम्ही माझे पती आहात. तर पतीसारखे वागा. चल होत. चल होत. साली माझ्या तोंडात बोललीस काय? अगं सोनाली, तुम्हाला ओळखली नाही. अगं तुझ्यासोबत लग्न केले ते फक्त तुझी प्रॉपर्टी बघू. अगं तुझं सौंदर्य कधीच ना. कारण अगं ही सर्व इस्टेट फक्त आणि फक्त तुझ्या नावावर आहे मनोरा.
आणि ही सर्व संपत्ती आगामी लवकरच हडप करणार आहे. शाकाशीर साडी म्हणतात मला, शाकाशीर साडी.